चला सामना सुरू करा. शेवटचा सामना शिल्लक राहिलाय. शेवटचा सामना शिल्लक राहिलाय. प्लीज थोडं कोऑपरेट करा. आटोली लेवल स्पोर्ट क्लबचा 11वा खेळाडू पाठवायचा आहे. 12वा खेळाडू सॉरी पाठवायचा आहे समालोचन कक्षामध्ये. आनंद शेळके साहेब पंचांची भूमिका पार पाडा प्लीज, विनंती आहे आपल्याला. स्क्वेअर लेग पंचांची भूमिका पार पाडायची आहे. आनंद चला सामना लवकरात लवकर सुरू करा प्लीज. आठवली संघाचा 12वा खेळाडू पाठवायचा आहे. शेवटचा सामना आहे. आठवली संघाचे सलामीचे फलंदाज लक्ष्मण आणि सूरज. अजय गोलंदाजी मार्कवरती पहिलाच चेंडू टाकलाय. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेचा दुजोरा. या एका धावे अखेरीस संघाचा श्री गणेशा होतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या ठिकाणी. अजय याची चांगला कॉन्फिडन्स वापस येताना दिसतोय. कमबॅक करतोय. चांगला प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची कडा घेऊन जाणारा चेंडू. एका धावेचा पुन्हा एकदा दुजोरा. और यहाँ पे अजय जी संघर्ष जितना कठिन होता है जीत उतनी ही शानदार होती है, ये ध्यान में रखना होगा. हौसला जितना बुलंद होता है मंजिल उतनी ही आसान होती है. चांगली गोलंदाजी, चांगल्या मार्कवरती गोलंदाजी करतोय आणि थोडीशी मिसफिल्ड होताना दिसते. गोलंदाजीला या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा सपोर्ट मिळताना दिसत नाही. गचाळ क्षेत्ररक्षण करताना दिसतोय लक्ष्मण. तीन चेंडू 3 धावा. वा, काबिले तारीफ गोलंदाजी. वन्स अगेन अजय. चौथा चेंडू. चेंडूवरती प्रहार सजवलाय. चेंडू जातोय सीमा रेखा. पंच धावा कळवायच्या आहेत या चेंडूवरच्या. षटकार. चेंडू सीमा रेखा पार गेलाय. धावा येत आहेत 6. 4 चेंडू 9 धावा झाल्यात. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहे. थोडंसं आत्मपरीक्षण करावं लागेल. अजय याला गतीमध्ये परिवर्तन करावं लागेल. चांगल्या प्रकारचा एक्झिक्युशन आहे अजय याचं. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धाव संख्या होते ती 10 धावा. अजून देखील अजय याचा 1 चेंडू शिल्लक आहे. म्हणावा तितका इफेक्टिव्ह साबित होताना दिसत नाही अजय हा गोलंदाज आपल्या संघासाठी. ज्या प्रकारे युजली तो गोलंदाजी करतो आपल्या षटकामध्ये 6 ते 7 धावाच देतो, परंतु या ठिकाणी फायनल मध्ये थोडासा मार खाताना दिसतोय असं म्हणावं लागेल. आता त्याला कमबॅक करावं लागेल. शेवटचा चेंडू आहे हा. चांगला फटका सजवलाय. चेंडू जातोय
सीमा रेखा पार, क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. 6 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 16 धावा. पुन्हा एकदा मार खाताना दिसतोय अजय हा गोलंदाज. पुन्हा एकदा चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल दुसऱ्या गोलंदाजाला दाढोली संघाच्या. पुन्हा एकदा कर्णधार सुनील यांनी स्वतःच आपल्या खांद्यावर गोलंदाजीची धुरा घेतली आहे. पहिला चेंडू सुनील याचा. सामना करेल लक्ष्मण. पहिल्या चेंडूमध्ये आपली छाप सोडताना दिसतोय. लक्ष्मण याला जखडून ठेवलंय. सुनील हा थोडासा अॅनालाइज करून गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 5 चेंडू मध्ये 1 विकेट घेणं अपेक्षित आहे सुनील याच्याकडून. चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणावी लागेल पुन्हा एकदा. आणि या ठिकाणी थोडंसं मिसफील्ड होताना दिसतंय आणि चुकीचा डिसिजन होता या ठिकाणी लक्ष्मण याचा. फलंदाजाला परतावं लागतंय रनआउटच्या स्वरूपामध्ये. अतिघाई संकटात नाही असा प्रकार झालाय तो फायनलच्या सामन्यामध्ये आठवली या संघाकडून. दोन चेंडू 16 धावा. आतापर्यंत बॉलिंग मार्क वरती यशस्वी ठरताना दिसतोय सुनील. अशाच प्रकारचं समीकरण अपेक्षित. जोरदार प्रहार सजवलाय. चेंडू खाली एकलव्य आणि हा झेल होऊ शकतो. उत्कृष्ट असा झेल टिपलाय विजय याने. अंधारात देखील चेंडूला शोधण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो विजय. आणि हे कॅच एक टर्निंग पॉइंट असू शकतो दाडोली संघासाठी. धाव संख्या होती ती 3 चेंडू 16 धावा. तीन चेंडू मध्ये एकही धाव खर्चलेली नाही या ठिकाणी सुनील याने. चला स्पीड घ्या सुनील, स्पीड घ्या. चेंडू आपल्याला बघायचा आहे ना सुनील. आपल्याला या गोष्टीची जाणीव असायला हवी. आपण जितका सामना गतिमान कराल तितकाच आपल्याला फायदा होईल. सुनील याचा चौथा चेंडू. सामना करेल स्वप्नील. चांगल्या प्रकारचा चेंडू म्हणावा लागेल सुनील याचा. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आपल्या लई मध्ये वापस येताना दिसतोय सुनील. अशाच प्रकारची गोलंदाजी अपेक्षित होती. 4 चेंडू एकही धाव दिलेली नाही. वा, काबिले तारीफ गोलंदाजी. 5वा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू वरती प्रहार. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक आणि चेंडू जाईल सीमारेखा पार. धावा येत आहेत 6. धाव संख्या होती ती 22 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू. बघूया मगाच्या मॅच मध्ये जे झालं ते होतंय का त्यापेक्षा त्या विपरीत अजून काहीतरी होतंय हे पाहणं रोमांचक ठरेल. स्वप्नील याने मात्र आपला इरादा स्पष्ट केलाय. सुनील याच्यावरती प्रहार केलाय. घणागती प्रहार म्हणावा लागेल. शेवटचा चेंडू सुनील याचा बीट करण्याच्या प्रयत्नात असेल आणि हा चांगलं एक्झिक्युशन होतं. 1 धाव पूर्ण आणि हा रनअप मला वाटतं बॅले डान्स करतोय हा क्षेत्ररक्षक दाडोली संघाचा. 1 धाव पूर्ण. धावा कळवायच्या आहेत या चेंडूवरच्या. 2 धावा. धाव संख्या होते ती 24 धावा. 25 धावांचं आव्हान ठेवलंय दाडोली संघासमोर. चला 2 षटकामध्ये 25 धावांची आवश्यकता आहे दाडोली संघाला.
आठवली संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला आठवली संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. पहिले षटक सूरज याचं सामना करेल एकलव्य. पहिल्या चेंडूवरती आपला इरादे स्पष्ट करताना दिसतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होताना दिसेल आणि हा चांगला रनिंग बिटवीन द विकेट म्हणावा लागेल. 2 धावांचा दुजोरा होतोय. पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा. चांगल्या प्रकारचं समीकरण म्हणावं लागेल एकलव्य याच्याकडून. जोरदार प्रहार पुन्हा एकदा. 2 धावांचा इजाफा होऊ शकतो. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील आणि दुसरी धाव घेण्यामध्ये अयशस्वी होतोय सुनील. याचा रनअप चुकलेला या ठिकाणी. दोन चेंडू 3 धावा. चला सामना सुरू ठेवा. तिसरा बॉल ना. तिसरा चेंडू सूरज याचा सामना करेल एकलव्य. जोरदार प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये 1 धाव पूर्ण. तीन चेंडू 4 धावा. और ये सूरज की गेंदबाजी काबिले तारीफ. सूरज के ना होते ही सूरज के रहने का एहसास दिखा रहा है ये सूरज अटोली 11 स्पोर्ट क्लब के लिए. 3 चेंडू 4 धावा. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. मोठा फटका येणं अनिवार्य आहे दाडोली संघासाठी. कोणाच्या बॅट मधून येतोय हा प्रश्न राहील. जोरदार प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये बीट होताना दिसतोय फलंदाज विजय.
विजय आणि थोडासा एक मला वाटतं या ठिकाणी दीर्घ श्वास घ्यायला पाहिजे, दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडायला पाहिजे, थोडासा संयम आणायला पाहिजे आपल्या बॉडी लँग्वेज मध्ये आणि त्यानंतर फटका सजवायला हवा. आणि मिसफील्ड होताना दिसते या ठिकाणी. चेंडू हा चेंडूचा डिसिजन कळवायचा आहे. 2 धावा. पाच चेंडू 6 धावा. प्रहार सजवलाय, क्षेत्ररक्षक मात्र बडे दर्शक. धावा येते 4. धाव संख्या होती 10 धावा. एक षटक 15 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. और 2 बड़े शॉट आना अनिवार्य रहेगा. चयन करना होगा एकलव्य को, कौन से गेंद पे प्रहार किया जाए, कौन से गेंद पे, कौन से नंबर वाले गेंद पे टारगेट किया जाए लक्ष्मण के. उसी के साथ लक्ष्मण का यह महत्व रहेगा कि आउट करना चाहेंगे एकलव्य को. जोरदार प्रहार, क्षेत्ररक्षक गेंद के नीचे, दूसरे का प्रयास हो सकता है और स्ट्राइक पे रहेगा. विजय को आना होगा वापस. 1 रन का इजाफा. धाव संख्या होते ती 11 धावा. 5 चेंडू 14 धावांचं आव्हान. एकलव्य याला मात्र स्ट्राइक वर राहायला लागेल. एकलव्य याच्या खांद्यावर जिम्मेदारी आहे विजयाची. दाडोली संघाच्या 2 मोठे फटके सजवावे लागतील, टार्गेट करावं लागेल लक्ष्मण याला. जोरदार प्रहार, 2 धावांचा दुजोरा होऊ शकतो. धाव संख्या जाते मात्र चेंडू जातोय सीमारेखा पार. मिसफील्ड होताना दिसते आठवली संघाच्या फलंदाज क्षेत्ररक्षकाकडून. धाव संख्या जाते ती 15च्या घरात. 4 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका आणि समीकरण क्लोज, अशा प्रकारचं समीकरण आहे या ठिकाणी. एक मोठा फटका, चयन आपका रहेगा एकलव्य जी. एकमेव तीर चलाना होगा जो सीधा सरहद पार कर देगा. चयन करना होगा, षटकार का चयन कर सकते एकलव्य. और ये जोरदार प्रहार, 2 रनों का इजाफा हो सकता है. दूसरा रन लेना होगा. काबिलियत खाली एकलव्य के हाथ में है, उनके पास में है. लक्ष्मण को भी बखूबी मालूम है अगर एकलव्य रहेगा तो ये समीकरण पॉसिबल रहेगा. 3 गेंदे 8 रनों का लक्ष्य. लक्ष्मण गेंद डालने में लक्ष्य चूक बैठे तो उसका बढ़िया इस्तेमाल कर सकते हैं, फायदा ले सकते हैं एकलव्य. एक गेंद को ढूंढना होगा जो गेंद सीमा रेखा पार करने में कामयाब हो सकते हैं एकलव्य. और एकलव्य को मैदान में खड़े रहना होगा, आखिर तक खड़े रहना होगा, जिसका परिणाम स्वरूप आप अपने टीम को एक सम्मान दिला के दे सकते हो इस श्रृंखला का. और छोटा भाई उसे बता रहा है, भैया आप यहां खड़े रहो, जैसे लक्ष्मण राम जी को बताते हैं भैया ये तीर ऐसे मारना है. और ये थोड़ा सा निराशाजनक वातावरण क्रिएट होता हुआ दाड़ोली टीम के खेमे में. एक बड़ा शॉट, एक बड़े शॉट का चयन करना होगा. 2 गेंदे 8 रनों का लक्ष्य शेष. एक बड़ा शॉट और वो भी इसी गेंद पे आना अनिवार्य रहेगा एकलव्य के लिए. ये कसौटी होगी उनकी प्रतिभा की, उनके कौशल की. और ये देखो एकलव्य संघर्ष जितना कठिन होगा जीत उतनी ही शानदार होगी, जीत उतनी ही शानदार होगी. जोरदार प्रहार और गेंद गया
सीमा रेखा पार गेंद गया। डिसीजन के लिए वी आर वेटिंग फॉर अंपायर डिसीजन। बाउंड्री, 4 धावा। आता मात्र इक्वेशन अजून कॉम्प्लिकेटेड होत चाललंय। एक चेंडू 4 धावा, बराबरी का प्रेशर गेंदबाज और बल्लेबाज के बीच में। इस मैच में जीते कोई भी, लेकिन दर्शकों का मन जीत लिया दोनों टीमों ने। काबिले तारीफ प्रदर्शन रहा दोनों टीम का। आठोली 11 स्पोर्ट क्लब और दाड़ोली 11 स्पोर्ट क्लब, दोनों टीम का तालियां बजनी चाहिए दोस्तों ये टीम के लिए। आखिरी गेंद में सांस सीने तक आके अटक गई है चंदू जी की। चंदू जी की सांस कहां अटकी है देखना पड़ेगा। आखिरी गेंद, रोमांच अभी भी जारी। और ये मैं क्या देख रहा हूं, अच्छी तरीके की गेंद थी। लक्ष्मण ने अपना अनुभव और अपने कौशल का सही प्रदर्शन किया और इसी के बलबूते पे अपने टीम को एक बड़ा सम्मान दिला के देने में कामयाब रहे लक्ष्मण। उसके लिए उसका कांग्रेचुलेशन टीम आठोली।